मान्यवर कदम सर, मातृशक्ती, इथे उपस्थित सकल हिंदू समाजातील माता भगिनी आणि नागरिक बंधू भगिनींनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्तीनिमित्त सकल हिंदू समाजाने हिंदूंचं एकत्रीकरण, ज्याला विशाल हिंदू संमेलन आपण म्हणतो, अशा संमेलनाच्या शेवटाला आपण आलेलो आहोत। भरपूर वेगवेगळे विषय या संमेलनामुळे आपल्या सगळ्यांच्या समोर आले। मी थोडी संघाबद्दल माहिती देतो। हे 2026 साल आहे। 1925 साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपुरात स्थापना केली। त्याच्या आधी जवळपास 15 वर्ष डॉक्टरांनी वेगवेगळ्या तत्कालीन राष्ट्रकार्यामध्ये भाग घेतला होता। ते काँग्रेसचे सक्रिय सदस्य होते। काँग्रेस म्हणजे त्यावेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवणारी सर्वोच्च बॉडी होती। काँग्रेस हा पक्ष नव्हता, ती एक यंत्रणा होती। तुम्ही इंडियन केमिकल काँग्रेसचं नाव ऐकलं असेल, इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं नाव ऐकलं असेल, इंडियन सायन्स काँग्रेसचं नाव ऐकलं असेल। काँग्रेस म्हणजे त्या विषयातली सर्वोच्च संघटना। तसं त्यावेळची जी काँग्रेस होती ती देशी असंतोषाला वाचा फोडावी म्हणून इंग्रजांनी स्थापन केलेली 1985 सालची एक संघटना होती, जी पुढे आपणच म्हणजे हिंदुस्थानी लोकांनीच तिचं रूपांतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये केलं। त्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार सक्रिय सदस्य होते। कलकत्त्याच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी डॉक्टरी प्राप्त केली। त्यावेळेला ते अनुशीलन समितीचे सदस्य होते। अनुशीलन समिती आपल्याला माहिती नसेल म्हणून सांगतो, अनुशीलन समिती ही भारतातल्या सर्व क्रांतिकारकांची सर्वोच्च संस्था। आणि स्वाभाविक तुम्हाला अनुशीलन समितीबद्दल भरपूर कमी माहिती उपलब्ध असते। याचं कारण ते काम गुपित होतं। डॉक्टरांनी तत्कालीन सर्व सामाजिक संस्थांमध्ये नागपूर परिसरातल्या अनुभव घेतला होता। आपल्या देशाची ही स्थिती का झाली याच्यावर डॉक्टरांनी काही चिंतन केलं। त्यांच्या लक्षात असं आलं की आपला देश हा अतिशय मोठा वैभवशाली वारसा घेऊन जाणारा देश आहे, परंतु जात, भाषा आणि प्रांत यामध्ये तो विभागला गेल्यामुळे एकजूट जी पाहिजे ती दिसत नाही, आणि म्हणून आपला देश पारतंत्र्यामध्ये गेलेला आहे। या पारतंत्र्यावर उत्तर द्यायचं असेल तर जसं देशाचं स्वातंत्र्य मिळवणं आवश्यक आहे, तसंच त्या स्वातंत्र्याबरोबर या देशातला जो मूळ समाज आहे, या समाज म्हणजे हिंदू समाज, या हिंदूंचं संघटन करणं आवश्यक आहे। आणि म्हणून हिंदूंच्या संघटनेसाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली। पुढचा इतिहास आपण सगळेजण जाणू शकता। डॉक्टरांनी ती संघटना वाढवली। लहान मुलांना घेऊन सुरू केली हो, मोठ्या लोकांना घेऊन सुरू नाही केली। 8वी 9वीतल्या 7वीतल्या लोकांना घेऊन सुरू केली। लोक चिडवायची, काय या पोरांचं करणार आहे, पण त्या मुलांना स्वतःच्या मनामध्ये जे राष्ट्रकार्याविषयीची त्यांची जाण होती ती त्यांनी त्या मुलांमध्ये दिली, आणि ही सगळी मुलं देशभर पसरली। त्या देशभर या सगळ्यांनी संघकार्याचा विस्तार केला। 1940 साली डॉक्टरांचं निधन झाल्यानंतर संघ बंद पडला नाही, संघ दुप्पट वेगानं देशभर पसरला। 3, 4, 5 सरसंघचालक होऊन गेले। प्रत्येक सरसंघचालकांनी संघाला एक नवा आयाम दिला। संघ काय करतो तर संघ शाखेमध्ये व्यक्ती निर्माणाचं काम करतो। व्यक्ती निर्माण म्हणजे काय तर आपला प्रत्येकाचा एक स्वभाव आहे। हा स्वभाव बदलणं खूप कठीण काम असतं। शाखेमध्ये आम्ही संघ म्हणून काम करत असताना आपल्या स्वभावातले जे दोष आहेत, हे दोष सहजपणे काढून टाकतात। एखादा हिऱ्याला पैलू पाडणारा कारागीर जो असतो तो अत्यंत सहजपणे त्या हिऱ्याला पैलू पाडतो, तो हिरा चकाकायला लागतो। पैलू न पाडलेला हिरा हा अजिबात चकाकत नाही। तसंच शाखेमध्ये न कळत माणसामधले दोष बाजूला करून चांगली, समाजाला आवश्यक अशी व्यक्ती निर्माण होते। आणि त्यामुळे संघाने संघटना मोठी केली नाही,
केवळ तर माणसं उभी केली, जी देशाच्या आपल्या सर्व क्षेत्रात जाऊन काम करतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे या देशामधली स्थित्यंतरं, राजकीय स्थिती, या सगळ्याचा जर नीट विचार केला तर देश तोडायला निघालेले लोक या देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. केवळ आपल्या देशाचे शेवटचे तुकडे 1947 साली झाले असं नाही, तर त्यानंतर सुद्धा हा देश एकत्र राहू नये या उद्देशानं अनेक जण काम करत होते, देशांतर्गत देशाबाहेर. या सगळ्यांना आपण पुरेसं पडलं पाहिजे आणि या सगळ्यांवर उत्तर हे या देशातल्या हिंदू समाजाचं संघटन हेच आहे, हे लक्षात ठेवून संघाने काम केलं. संघाचं नाव मगाशी गंधालीने सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही संघाचं नाव कधी घेता? देशावर कुठलीही आपत्ती आली, देशामध्ये कुठलीही आपत्ती आली, कोरोना असेल, आपल्या पुणे जिल्ह्यात माळीण दुर्घटना झाली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुठलीही तुम्ही रेल्वेत सुद्धा बघाल, अगदी कधीही कुठलाही अपघात झाला तर रेल्वेत पहिलं फुटेज येतं, टी व्हीवर दाखवतो आपण, त्यात कुठंतरी त्या अर्धचड्डीवाले संघवाले दिसतात. कोण सांगतं यांना? तर संघात असं सांगत नाहीत की बाबा हे केलं पाहिजे, मग हे केलं पाहिजे, मग हे केलं पाहिजे, हे संघात कोणी शिकवत नाही. पण संघामध्ये आल्यानंतर देशप्रेम हा आमच्या रक्ताचा अविभाज्य घटक बनतं. त्यामुळे देश, नेशन फर्स्ट हे तुमचा स्वभाव बनतो. त्यातनं या सगळ्या गोष्टी होतात. अयोध्येचं आंदोलन आपण सगळ्यांनी बघितलं. या देशातल्या मूळ हिंदू समाजाला रामानी एकत्र आणलं. विषय काय होता? देशामध्ये 10,000पेक्षा जास्त रामाची मंदिरं असतील, माहिती नाही एक्झॅक्टली संख्या मला, पण राम जन्मभूमीवरचं रामाचं मंदिर, कृष्ण जन्मभूमीवरचं कृष्णाचं मंदिर आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर ही भारतातल्या समस्त हिंदूंची अस्मिता आहे. ते देत का नाहीत? तर हिंदूंची अस्मिता फुलली तर हा देश पुन्हा विश्वगुरुपदी जाईल. मुद्दा आहे तो इथं आहे. हा धार्मिक वाद नाही आहे. कृपया या विषयाकडे धार्मिक वाद म्हणून बघू नका. हा हिंदूंच्या अस्मितेशी निगडीत प्रश्न आहे. आपण स्वतःची ओळख करून देतो, अभिमानानं ओळख करून देतो की मी अमुक अमुक, माझं नाव, माझ्या वडिलांचं नाव प्राऊडली सांगतो, अभिमानानं सांगतो आणि माझं आडनाव अभिमानाने सांगतो. का? तर ती माझी अस्मिता असते. तसं भारतातला हा सनातन धर्म, ज्याला नंतर हिंदू धर्म म्हणायला लागले, तो हिंदू धर्म ही आमची अस्मिता आहे आणि त्या हिंदू धर्मातली सर्व गोष्टी ह्या आमच्या अस्मितेशी निगडीत आहेत. एकदा अस्मिता तुमच्यापासून हिरावून घेतली की नेतृत्व शून्य आणि ज्याला आपला इतिहास माहिती नाही असा माणूस तयार होतो, जे त्या लॉर्ड मॅकालेला करायचं होतं. अस्मिताविहीन समाज निर्मिती, की जो समाज पुढे जाऊन काही करत नाही किंवा काही करूही शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यामुळे आमच्या भारतातील आमची ओळख विसरून टाकायचं चंग अनेकांनी बांधला. याच्यावर संघाने उत्तर दिलं. समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर संघातले अन्य क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते काम करतात. मग ते विद्यार्थी परिषद असो, मजदूर संघ असो, विश्व हिंदू परिषद असो, कलाकारांची संस्कार भारती असो, सगळीकडे संघाने काय सांगितलं? मागच्या वक्त्यांनी एका सांगितलं किंवा गंधालींनीच सांगितलं असं, संघामध्ये फक्त हिंदू लोक आहेत. हा देश हिंदूंचा आहे. आता हिंदू म्हणजे कोण? हिंदुत्व कशाशी निगडीत आहे? हिंदुत्व कुठल्याही पूजा पद्धतीशी निगडीत नाही. तुम्ही देव मानता, देव मानत नाही, याच्याशी हिंदुत्व निगडीत नाही. संघ असं मानतो की या देशावर प्रेम करणारा,
या देशाला आपली मातृभूमी मानणारा आणि या मातृभूमीसाठी वेळ आली तर आपल्या प्राणाची अर्पण करण्याची तयारी असणारा तो हिंदू. इतकी साधी सोपी सरळ व्याख्या हिंदुत्वाची आहे. तुमची पूजा पद्धती कुठलीही असो, तुम्ही मुस्लिम असा, तुम्ही ख्रिश्चन असा, तुम्ही झोरास्ट्रियन असा, तुम्ही पारसी असा, कुणी असा, नथिंग डुईंग. या देशावर तुम्ही प्रेम करता तर तुम्ही हिंदू आहात. याचं कारण तुम्ही त्या मक्केला आपल्या इथले मुस्लिम जातात, तिथे त्यांना काय म्हणतात? आप हिंदुस्तानी मुस्लिम हो. हे लक्षात ठेवा. इथं राहणाऱ्या, या भूभागात राहणाऱ्या सर्वांचं दर्शन जगाला हिंदू म्हणूनच होत असतं. ते हिंदुत्व आमचं आहे. हे हिंदुत्व आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपलं राष्ट्र किती मोठं आहे याचा आपल्याला अजिबात अंदाज नाही. जगातली सर्वात जुनी आणि जिवंत संस्कृती आहे तर ती फक्त आपली आहे. सर्वात जुनी म्हणजे किती? तर ज्ञात इतिहास कमीत कमी 10 ते 12 हजार वर्षांचा आहे. ज्या वेळेला या युरोपियन देश जे आज सगळे भांडतात ना, या युरोपियन देशांमध्ये बर्फाची चादर पसरली होती, त्यावेळेला आपल्याकडे वेद आणि पुराणं किंवा शास्त्र चाललेलं. काय हल्ली फॅशन अशी आलेली आहे की आपला देश जितका जुनाट दाखवावा आणि इंग्रजांनी आमच्या देशाला एक राष्ट्र राज्य म्हणून स्वरूप प्राप्त करून दिलं, हे म्हणायची फॅशन आहे. असं खरंच होतं का हो? 10-12 हजार वर्षांचा इतका जुना देश, ज्या देशाने जगाला शून्याची देणगी दिली, जो देश सोने की चिडिया म्हणून जगात प्रख्यात होता, जगातल्या म्हणजे इसवी सन 600 पर्यंत जगातला जागतिक व्यापारातला 32% हिस्सा हा भारताचा होता. आज चीनचा सुद्धा नाही आहे. 32%. आणि ही आकडेवारी ही अमेरिका आणि इंग्लंडमधल्या एका अभ्यास गटानं तयार करून दिलेली आहे. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. इतका प्रचंड मोठा व्यापार करणारा देश आमच्या देशाला इथं इंग्रजांनी बनवलं. भारतामध्ये धर्माधिष्ठित राज्य कधीही नव्हतं. एक सम्राट अशोकाचा कालावधी सोडला तर भारत हा कधीही राज्यकारभार आणि धर्म या दोन गोष्टी कम्प्लिटली वेगळ्याच ठेवलेल्या आहेत. हे जगात कुठे जमलं नाही जे भारतात झालं. राष्ट्र एक नव्हतं तर शंकराचार्यांनी 4 दिशेला 4 मठ कसे स्थापन केले असतील? राम आणि कृष्णाची मंदिरं काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत कशी काय आली? हा देश पहिल्यापासून एक होता. आणि सोने की चिडिया म्हणजे ही काही उपाधी नाही आहे. विजयनगरच्या कृष्णदेवरायामध्ये त्याच्यात एक जण आला होता, चिनी प्रवासी. ते चिनी प्रवाशांनी चिनी भाषेत त्याचं प्रवास वर्णन लिहून ठेवलं म्हणून आम्हाला कळालं. नाही तर आमच्याकडे काय इतिहासाची सलग लिहिण्याची पद्धतच नव्हती पराकोटीच्या आक्रमणांमुळे. त्यांनी असं लिहून ठेवलंय की तो त्या विजयनगरच्या रस्त्यावरून चाललेला होता. तो म्हणला आश्चर्याची गोष्ट अशी की त्या रस्त्यावरून जाताना मला हातात तागडी म्हणजे तराजू घेऊन सोनं विकणारे व्यापारी दिसले. तर यातनं 3 गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट अशी की विजयनगरचं जे साम्राज्य होतं ते इतकं श्रीमंत होतं की तिथे रस्त्यावर तराजू घेऊन सोनं विकणारी लोक होती. बरोबर? आता जर खरेदीदार नसेल तर विकणारा असतो का? म्हणजे आमच्या जनतेची त्यावेळेलाही क्रयशक्ती सहज जाताना सोनं विकत घ्यावं अशी होती. आणि यातला तिसरा जो सर्वात मोठा मुद्दा आहे तो मुद्दा आहे आजपासून 550 वर्षांपूर्वी भारतामध्ये
सोशल सिक्युरिटी विजयनगरला इतकी होती की रस्त्यावर सोनं विकता यावं. अमेरिकेच्या सेफ काय त्यांच्या हाऊसमध्ये बँक त्यांची जी आहे त्या बँकेमध्ये 8,000 टन सोनं आहे आणि भारताकडे 800 टन गव्हर्नमेंटकडं. याचा पुढचा रिपोर्ट हे सांगतो की भारतामध्ये घराघरामध्ये जे सोनं आहे ते साधारण 12,000 टन आहे. अमेरिकेचा डॉलर एवढा उच्च असण्याचं काही कारण नाही, कारण सोनं, मी सोनं हे का सांगतोय, प्रतीक म्हणून सांगतोय. 5-6 वर्षांपूर्वी 7-8 वर्षांपूर्वी पद्मनाभ स्वामी मंदिराचे दरवाजे उघडले तर काहीतरी 15 लाख कोटी एवढ्या रुपयांचं सोनं सापडलं. एक लॉकर उघडायचं आहे अजून. भारत हा इतका श्रीमंत होता, तुमच्या लक्षात, मला म्हणायचं आहे काय हे समजून घ्या तुम्ही. भारत इतका श्रीमंत का होता, तर या ठिकाणी एक अतिशय शाश्वत चालणारी यंत्रणा होती, गाव बेस यंत्रणा होती. आमच्याकडे एक चांगली संस्कृती होती. मधल्या इस्लामी आणि ख्रिश्चन आक्रमणाने ही संस्कृती कोलमडून पडली. भारत पहिल्यापासून अजिंक्य होता. जगातला भारत हा एकमेव देश आहे की ज्याने कुठल्याही देशावर स्थिती असताना सुद्धा आक्रमण केलेलं नाही. भारत हा एकमेव देश असा आहे की ज्या देशामध्ये जगातल्या सर्व पूजा पद्धतींनी आश्रय घेतला. पर्शिया, पारसी लोकांचा देश. जगात पारसी कुठे शिल्लक आहेत आता? फक्त भारतात. इस्रायल, ज्यू लोकांचा देश. जगात सर्व देशांनी त्यांच्यावर अत्याचार केले, फक्त भारताने नाही केले. ह्याचं कारण असं आहे की दुसऱ्याला त्रास देणं या संस्कृतीच्या रक्तातच नाहीये. हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. आम्ही हिंदू आहोत म्हणून सहनशील आहोत. हिंदुत्वाचा हा टोन, हा अँगल आपण सगळ्यांनी समजून घ्या. जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देश हिंदू राष्ट्र आहे, करायचं नाहीये, हिंदू राष्ट्र आहे हे सांगतो, त्याचा चुकीचा अर्थ कृपया कुणी लावून घेऊ नये की यांना सगळ्यांना वेगळं करायचं नाही. या देशावर प्रेम करणारा प्रत्येक जण हिंदू आहे. तुमची पूजा पद्धती त्याला अपवाद ठरत नाही. इथे नास्तिक सुद्धा हिंदू असतो, देवाला न मानणारा सुद्धा हिंदू असतो. त्यामुळे भारताचं हिंदुत्व हे ज्या वेळेला आपण सगळेजण समजून घेऊ, हिंदुत्व खूप मोठी गोष्ट आहे, आपण नाही विचार करू शकत. हिंदुत्व समजून घ्यायला खूप काळ जावा लागेल, कारण हिंदुत्वाच्या छटा इतक्या आहेत, यू कांट जस्ट इमॅजिन. एक उदाहरण देतो. एक पत्नी रामावर आम्ही प्रेम करतो, आमचा भगवान आहे, आदर्श आहे. 16,108 ज्याच्या पत्नी आहेत असा भगवान श्रीकृष्ण सुद्धा आमचे आदर्श आहेत. आणि महाभारतातली 5 पती असणारी द्रौपदी ती सुद्धा आमचा आदर्श आहे. विवाह संस्थेचा इतका बारकाईनं विचार अन्य कुठल्या पंथात झालाय? जरा विचार करा नाही का. हे उदाहरण म्हणून मी देत नाहीये, कथा म्हणून सांगत नाही, इतिहास म्हणूनही सांगत नाही, वर्तमान सांगतोय. वर्तमान. हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहारचा काही भाग, या ठिकाणी आजही अशा जमाती आहेत, जाती आहेत की ज्या ठिकाणी एकाच घरात 2 भाऊ 1 पत्नी आहे, 3 भाऊ 1 पत्नी आहे. महाभारत घडलं कुठे? कुरुक्षेत्रात. आपल्याला द्रौपदीचं ते बघून आश्चर्य वाटतं, पण आजही भारतात आहे. रानाचे वाटे होऊ नयेत म्हणून ही पद्धत आहे. आपण त्याला टॅबू म्हणतो, कारण आम्हाला हिंदू धर्म माहिती नाही आहे. आम्ही हिंदू धर्म समजून घेतला नाही, ते त्यांच्या इथं चालतं. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्त्री शिक्षणाबद्दल एवढं सगळं ओरडतात. शंकराचार्यांना
हरवण्याच्या स्थितीमध्ये आलेली त्या काळची बुद्धिमान महिला म्हणजे गार्गी. आजपासून 2500 वर्षांपूर्वी तत्कालीन सर्व शास्त्र पारंगत असणारी महिला गार्गी. कोण म्हणतं आमच्याकडे स्त्री शिक्षण नव्हतं? जगातलं पहिलं विद्यापीठ भारतात होतं, तक्षशिला विद्यापीठ. आज रावळपिंडी पाकिस्तानात आहे. जगातलं पहिलं विद्यापीठ. ज्या वेळेला शिक्षण म्हणजे कसं द्यायचं याचा विचारही जगात होत नव्हता, त्यावेळेला 64 कलांचं शिक्षण जे ग्रुप डिस्कशनवर आधारित आहे, आजच्यासारख्या घोकंपट्टीवर नाही, असं शिक्षण भारतामध्ये मिळत होतं. 10,000 विद्यार्थी शिकायचे, 1,500वर शिक्षक होते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलंय म्हणून सांगतो, या 10,000 विद्यार्थ्यांमध्ये मुली पण होत्या आणि सर्व जातींचे त्यावेळच्या वर्णांचे पुरुष होते. सामाजिक समरसता विषय आता त्यांनी मांडला. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताच्या रक्तामध्ये हे सगळे विषय आहेत. जग आपल्याकडे अपेक्षेनं या बघतंय की जगाला जी मानसिक शांतीसाठी जे अध्यात्म हवं आहे, हे अन्य कुठल्याही उपासना पद्धतीत मिळत नाही. कारण हिंदू धर्म किंवा सनातन धर्मानी एक पद्धत जी स्वीकारलेली आहे, ती ही पद्धत आहे की तू तुझा जग, मी माझा जगतो, आपण दोघं मिळून सह अस्तित्व असू शकतं, याच्यावर आपली श्रद्धा आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. सह अस्तित्व मान्य करणारा जगातला एकमेव धर्म आहे तो हिंदू धर्म आहे. तू तुझा जग, मला काही अडचण नाही, मी माझा जगतो, तुझे विश्वास तुझ्यापाशी, माझे विश्वास माझ्यापाशी. आणि त्यामुळे हिंदू धर्मात ज्याला जो वाटतो तो देव आहे. 33 कोटी देव आहेत. समर्थ म्हणतात, कर कटावली ठेले धनुष्यबाण काय केले? कारण समर्थांना बलदंड देव पाहिजे, त्यांनी मारुतीची पूजा केली. ज्याला जो भाव आवडतो तो देव आमच्याकडे उपलब्ध आहे. कारण का? चेष्टा नाही आहे. मनुष्य स्वभाव हा फार वेगळा असतो. हा मानसशास्त्राचा प्रकार आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे हिंदुत्व आहे. जगाला मानसिक आधार देणारं जे काही शास्त्र आहे ते हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्व एवढा शास्त्रीय आधार असलेला धर्म कुठलाही नाही. रिलिजन आणि धर्म हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कृपया धर्माचा संबंध रिलिजनशी जोडू नका. आणि म्हणून भारत कसा होता, भारत कुठे होता, भारत किती मोठा होता, या स्वची ओळख आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे. समाजाने 5 सूत्रांचा विचार करावा असं संघाने शताब्दी नंतर सांगितलं की ज्या गोष्टी समाजामध्ये आजही थोड्या कमी स्वरूपात आढळतात ते मी पहिलं सांगितलं. स्वची ओळख. भारत कोण होता, आम्ही कोण आहोत, आम्ही कुणाचे वंशज आहोत, हे आम्हाला कळलं पाहिजे. दुसरं आम्हाला काय कळलं पाहिजे, तर यांनी जो समरसतेचा विषय मांडला तो, आम्ही सर्व समान आहोत. हिंदूंच्या कोणत्याही धार्मिक ग्रंथात अस्पृश्यतेचा उल्लेख नाही. हे पहिलं सत्य सगळ्यांनी समजून घ्या. कुठल्याही धार्मिक ग्रंथात याचा उल्लेख नाही. याचा अर्थ मी मगाशी तुम्हाला याचं उदाहरण दिलं, तक्षशिला विद्यापीठाचं. चिनी प्रवासी तिथं, चिनी विद्यार्थी यायचे, त्यांनी लिहून ठेवलं म्हणून कळलेलं आहे. सर्व जातींचे पुरुष तिथं यायचे. आजपासून 2000 वर्षांपूर्वी, 1300, 1400, 1500 वर्षांपूर्वी, इस्लाम भारतात यायच्या अगोदर, ज्या वेळेला इस्लाम आला त्यानंतर हे सगळं दुष्टचक्र सुरू झालं.
हिंदू धर्मात ज्या विकासाचा मार्ग होता, विकासाच्या जे प्रोसेस होती ती थांबली. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण एक आहोत. आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अजूनही आमच्यातल्या अनेक बांधवांच्या मनामध्ये जाती आहेत. जाता जात नाही ती जात असं म्हणतात. आम्हाला जात तोडायची नाही आहे, परत सांगतो, पण आमची जात दुसऱ्या जातीवर अन्याय होणार नाही, आमच्या जातीची अस्मिता आणि दुसऱ्या जातीची अस्मिता यांची टक्कर होणार नाही याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. स्व न सोडता. तिसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो कुटुंब प्रबोधनाचा आहे. आज हे सांगायची वेळ आलेली आहे की आठवड्यातनं किमान 1-2 वेळा घरातल्यांनी मोबाईल पार्किंग करून घरी बसून गप्पा मारत जेवावे. मोबाईल पार्किंग हे अंडरलाईन स्टेटमेंट आहे. आणि गप्पा 3 विषय सोडून माराव्यात: चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण. अवघड आहे. चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण हे सोडून जर तुम्ही घरातल्या सगळेजण जे कोण असतील 3 जण, 4 जण, 5 जण गप्पा मारल्यात तर तुमच्या लक्षात येईल कुटुंब व्यवस्था ही भारताची ताकद आहे. लक्षात घ्या. जगातले सर्व लोक जे भारतावर दुष्टचक्राने नजर ठेवत आहेत त्या सगळ्यांना हे माहिती आहे की कुटुंब व्यवस्था ही भारताची ताकद आहे. कुटुंब व्यवस्था मोडकळीला आली तर भारत मोडकळीला येऊ शकतो. जगात सर्वात घटस्फोटाचा सर्वात कमी रेट भारतात आहे. याचं कारण कुटुंब व्यवस्था. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कुटुंब व्यवस्था महत्त्वाची. आम्ही आमच्या मुलांशी व्यवस्थित बोललात, जेन झी वगैरे काही नाही आहे. आम्ही संघात बघतो ना, तुम्ही त्यांच्याशी लॉजिकली बोललात ते तुम्हाला लॉजिकल उत्तर देतील. तुमच्या मनातल्या स्नेहाची कमतरता त्यांच्यामध्ये आहे का? अजिबात नाही. पण तुम्ही त्या पद्धतीनं बोललं पाहिजे त्यांच्याशी. हे बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. हे कुटुंबाचं प्रबोधन आहे. हे कुटुंब जर टिकलं तर राष्ट्र टिकेल हे लक्षात घेतलं पाहिजे. आमची पुढची पिढी ही कुटुंब वत्सल राहावी असं वाटत असेल तर ते संक्रमित करण्याची जबाबदारी या पिढीची आहे. म्हणून कुटुंब प्रबोधन आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा विषय आहे पर्यावरण. पर्यावरणाबद्दल भारताला अनेक जण सुनावणारे लोक आहेत. ज्या वेळेला युनायटेड नेशन्सची पहिली बैठक पर्यावरण या विषयावर झाली त्यावेळेला करण सिंग भारताचे परराष्ट्र मंत्री होते. ते परराष्ट्र मंत्री युनायटेड नेशन्सच्या त्या बैठकीत गेले होते. अथर्ववेदातल्या 24 ऋचांचं इंग्लिश भाषांतर करून त्यांनी नेलं आणि त्या 24 ऋचा युनायटेड नेशन्सचा जाहीरनामा म्हणून युनायटेड नेशन्सनं डिक्लेअर केल्या. अथर्ववेदातल्या. मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय, आमच्या वेदांमध्ये पर्यावरण आहे. कारण आम्हाला कधीच हिंदू धर्मानं सांगितलेलं नाही की तू ही भूमी ओरबाडून खा, तू मालक आहेस. नाही. आमच्या राजांनीही कधी मी मालक आहे सांगितलं नाही. सब भूमी गोपाल की. हे ते श्रींचं राज्य आहे असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. श्री म्हणजे देवाचं राज्य आहे. आणि त्यामुळे मी माझं कुटुंब, माझा समाज आणि याच्याबरोबर मी राहतो त्या तिथली सृष्टी असा समग्र विचार करणारा हिंदू धर्म आहे. पण या 2026-2000च्या काळामध्ये प्लास्टिक आणि या सगळ्या बाकीच्या गोष्टींनी पर्यावरणावर खूप मोठा आघात होतो आहे. त्याची योग्य ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं, झाडं लावणं, पाणी काटकसरीनं वापरणं अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला घरी करता येतात. म्हणून पर्यावरण महत्त्वाचं. आणि 5वं नागरी कर्तव्य. काय होतं आपल्याला फक्त आपले अधिकार माहिती असतात, पण त्या अधिकारांची दुसरी बाजू ही कर्तव्याची असते.
हे आम्हाला कधीच लक्षात येत नाही. सिग्नल न तोडणं हा एक भाग झाला. सर्व गोष्टी, सर्व टॅक्सेस वेळेवर भरणं हे आमचं काम आहे. आडीनडीला मदत करणं हे आमचं काम आहे. आम्हाला काही कुणी सांगायला नको आहे. ते अनेक योग्य वेळी करण्याच्या गोष्टी त्या वेळेला करणं हे कर्तव्य आहे माझं एक नागरिक म्हणून. त्यामुळे या 5 गोष्टी, कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्य, पर्यावरण, समरसता आणि स्वबोध, या 5 गोष्टी संघाचं अशी समाजाला विनंती आहे की आपल्या सगळ्या या समाजाने या 5 गोष्टी घेऊन पुढे जावं, तर आपला समाज एक परिपूर्ण समाज होईल. भारताला शब्द वापरला गेला विश्वगुरु. विश्वगुरु का व्हायचंय? तर आम्हाला विश्वगुरु व्हायचं नाही आहे. कारण न भांडता सह अस्तित्वाचं भान हे फक्त हिंदू धर्मात आहे. आणि त्यामुळे जगामध्ये भौतिक संपत्ती, साधनं आली तरी मन मात्र अस्वस्थ राहतं. हे आता पाश्चात्य देशांनाही पटायला लागलेलं आहे. आणि म्हणून ते शांतीसाठी कुठला मार्ग आवश्यक हे बघतात. जी शांती आमच्याकडे एखाद्या झोपडीत राहणारी बाईसुद्धा कमवते, महिलासुद्धा कमवते. भारत बलदंड झाला, भारत सक्षम झाला, भारत सशक्त झाला तर जग भारताकडे आशेनं बघेल. आणि म्हणून भारत सशक्त होण्यासाठी भारतातली प्रत्येक व्यक्ती ही चांगली झाली पाहिजे. आणि म्हणून ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेले 100 वर्ष करतोय. संघाने हे स्वीकारलेलं व्रत आहे की चांगली माणसं तयार करायची आणि समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला पाठवायची. पण 100 वर्ष पूर्ण झाली. हे काम थोडं गतीनं झालं पाहिजे. आपल्यासारख्या सर्व सज्जन शक्तीची या कामामध्ये अत्याधिक गरज आहे. आणि त्यामुळे राष्ट्र निर्माणाच्या या यज्ञामध्ये आपल्या सगळ्यांनी सुद्धा आहुती टाकावी. संघाच्या बरोबर यावं. संघाच्या बरोबर राहून आपला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज, हे राष्ट्र, यासाठी तुम्हाला जे जमेल ते काम करावं. तुम्ही जे काम करता ते काम प्रामाणिकपणे केलं तरी ते आपल्या देशासाठी उपयोगी असेल. समाजाने आता पुढे आलं पाहिजे. आपापसातले मतभेद मिटवून राष्ट्रासाठी मी काहीतरी उत्तरदायी आहे, ज्या राष्ट्राने मला घडवलं, हे आपल्या सगळ्यांनी करावं. एवढं आवाहन संघाच्या शताब्दी नंतर आयोजित केलेल्या या हिंदू संमेलनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.